आपण पाहत आहोत की सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मॉकड्रिल होत आहे आणि या मॉकड्रिल दरम्यान आपण पाहतो की महसूल प्रशासन आहे व त्यानंतर मग बांधकाम विभाग आहे, आरोग्य विभाग आहे, पोलीस प्रशासन आहे आणि याच ठिकाणी हे मॉकड्रिल होत आहे। आणि मॉकड्रिल दरम्यान समजा युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली तर काय करावे आणि काय करू नये याच ठिकाणी जिल्हा प्रशासनाने खबरदारीच्या सूचना केल्या होत्या। तसेच या दरम्यान अफवांवर विश्वास ठेवून असे देखील सांगण्यात आलेले आहे। आपण पाहतो याच ठिकाणी समजा जर इन केस बॉम्ब पडला किंवा हल्ला झाला तर काय होईल, पटकन कुठली कुठली यंत्रणा धावून येईल आणि तशा पद्धतीने जे पर्यटक आहेत त्यांना इथे जे आजूबाजूला पर्यटक आहेत त्यांना कशा पद्धतीने बाजूला करण्यात येईल हे देखील सांगण्यात येत आहे। आणि त्यानंतर अशा पद्धतीने आपण पाहतो ती जी अग्निशामक गाडी देखील आहे ती इथे दाखल होत आहे आणि त्या गाडीच्या दरम्यान ही गाडी जी आहे ती हे ॲम्ब्युलन्स आहेत ह्या दाखल होत आहेत आणि त्यानंतर अग्निशामक गाडी देखील येईल आणि या सगळ्या आग विझवली जाईल। आरोग्य यंत्रणा सतर्क आहे, आरोग्य यंत्रणा इथे आल्याचे चित्र दिसत। काही पर्यटक देखील आता इथे आलेले आहेत। आपण पर्यटकांशी चर्चा करणार आहोत या संबंधात। काही समजा आपत्कालीन यंत्रणा जर झाली तर आपत्कालीन यंत्रणेचे जे यंत्रणा आहे ते सतर्क आहे असे एकंदरीत आहे। पोलीस प्रशासन आहे जे आहेत ते आलेले आहेत, तिथे सर्वच यंत्रणा ही आहे। काही पर्यटक देखील आहेत ते बाजूला त्यांना बाजूला करण्यात आलेले आहे असे एकंदरीत समजत आहे। आपण प्रशासन आहे त्यांच्याशी देखील चर्चा करणार आहोत। तहसीलदार मॅडम येथे स्वतः आलेले आहेत। आता नागरी संरक्षण दल जे आहे त्यांनी संपूर्ण भारतामध्ये नागरी संरक्षणाच्या दृष्टीने हे मॉक ड्रिल जे आहे ते आयोजित केलं होतं। त्याच्यामध्ये आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मालवण तालुका, देवगड, वेंगुर्ला, सावंतवाडी, कणकवली आणि ओरस इथे हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। याच्यामध्ये सर्व यंत्रणा कशा पद्धतीने अलर्ट आहेत, कशा पद्धतीने कार्यरत करतील त्या दृष्टीने आम्ही ही रंगीत तालीम घेतली। यासाठी आम्ही आज सकाळी 11 वाजता मीटिंग घेतली होती। आमच्या ज्या तालुक्यातल्या सगळ्या यंत्रणा आहेत त्या सगळ्यांनी एकत्र आलो आणि कशा पद्धतीने आपण ही रंगीत तालीम घेऊया याचा आम्ही सगळ्यांनी एक कार्यक्रम आयोजित केला। त्यासाठी आम्हाला शासनाने सूचना दिल्या होत्या की हा कार्यक्रम 4 वाजता 4 ते 4:15 दरम्यान आपल्याला घ्यायचा आहे। त्याप्रमाणे 4 पासून 4 वाजून 2 मिनिटापर्यंत 2 मिनिट आपल्या इथे सायरन वाजवण्यात आलं। ते नगरपालिकेतर्फे वाजवण्यात आलेलं आहे। त्याच्यासाठी ते सायरन असं कंटिन्यू न वाजता टप्प्याटप्प्याने वाजलं जेणेकरून लोकांना अलर्ट करता येईल। त्याप्रमाणे सगळे नागरिक आपापल्या ठिकाणी सुरक्षित ठिकाणी त्यांना जाण्याचा हा एक संकेत होता। मग हे 15 मिनिटं जे आहेत 4 वाजून 15 मिनिटांनी आपल्याकडे परत एक आपण सायरन वाजवलं की आता सगळं सुरक्षित आहे, लोकांनी बाहेर यायला काही हरकत नाही। पण या कालावधीमध्ये काही आपत्ती आली असेल तर त्या दृष्टीने आपल्याला आम्ही आपत्तीचा एक इथे हे केलंय, प्रयोग केलेला आहे आणि त्या दृष्टीने आमची सगळी यंत्रणा कशी त्याच्यासाठी धावत आली हे तुम्ही सर्वांनी आता प्रत्यक्ष बघितलेलं आहे। याच्यासाठी नगरपालिका असेल, पोलीस असेल, महसूल असेल, आरोग्य असेल, MSCB, PWD इथं म्हणजे जे तालुका जे आपत्तीशी संबंधित आहेत ते सगळ्या यंत्रणा इथे उपस्थित आहेत आणि आम्ही आता जी रंगीत तालीम केलेली ती आमची यशस्वी झालेली आहे। आता आपल्याला ब्लॅकआउटचं जे आहे ते सगळं म्हणजे कलेक्टर ऑफिस तर्फेच पेपरमध्ये न्यूज दिलेली आहे। त्या दृष्टीने 8 वाजता बरोबर ब्लॅकआउट होणार आहे। तो MSCBला तशा सूचना दिलेल्या आहेत की ब्लॅकआउट करायचं आहे। नागरिकांना सूचना दिलेल्या आहेत की या कालावधीमध्ये आपण घरातल्या लाईट लावू नये। साधारण 15 मिनिटं म्हणजे 8 वाजून 15 मिनिटापर्यंत आपल्याला ब्लॅकआउट करायचं आहे जेणेकरून आपल्यावर पुढे काही आपत्ती वगैरे आली तर त्याची एक तालीम आपण नागरिकांना देतोय। त्यामुळे नागरिकांना सगळ्यांना सूचना पण आमच्या म्हणजे आमचे जे काही ग्रुप आहेत त्या ग्रुप मार्फत आम्ही सगळ्यांना सूचना दिलेल्या आहेत। त्याप्रमाणे आपला ब्लॅकआउट हा कार्यक्रम जो आहे तो पण संध्याकाळी यशस्वी होईल। समजा एकाला दुखापत झाली तर लगेच तातडीने त्याला इथून जे आहे ते रुग्णालयात नेलं जाईल अशा पद्धतीचं नियोजन येथे दिसतं आहे आणि हे सर्व जे प्राथमिक उपचार येथे केले जातील अशा पद्धतीचं एकंदरीत आपल्याला चित्र दिसत आहे। पोलीस प्रशासन आहे आणि अग्निशमनाकडून पाणी देखील येथे ह्या आगीवर नेतं आणि उपचार जे आहे ते प्राथमिक उपचार येथे आरोग्य विभाग सुरू करताना आपल्याला दिसत आहे। म्हणजे ह्या दरम्यान जी घटना आहे ती तातडीची घटना सर्व यंत्रणा आपल्याला करताना इथे दिसत आहे। आपण मालवणमध्ये आहोत। मालवण राजकोट किल्ल्यावर हे सर्व जे आहे ते सुरू आहे एकंदरीत मॉकड्रिल आणि प्राथमिक उपचार त्या जो जखमी असेल त्याच्यावर इथे सुरू असताना एकंदरीत दिसत आहेत। सर्व जी यंत्रणा आहे पोलीस असेल, महसूल असेल, त्यानंतर आरोग्य विभाग असेल, आरोग्य विभागाचा महत्त्वाचा रोल आहे कारण जखमी असेल त्यांना उपचारासाठी न्यावं लागतं आणि त्याच अनुषंगाने सर्व जे आहेत त्या यंत्रणा येथे आपल्याला पाहायला दिसत आहेत। आपण ज्या आवार बघतो आहे पूर्ण जे आवार आहे राजकोट किल्ला नजीकचं जे आवार आहे आणि याच्या अनुषंगाने हे आता सगळं मॉकड्रिल सुरू आहे एकंदरीत हे आपल्याला इथे दिसत आहे। आणि सायंकाळी देखील रात्रीच्या वेळी देखील 8 वाजता ब्लॅकआउट होईल असं एकंदरीत आहे आणि त्या दरम्यान ही प्राथमिक उपचार येथे सुरू आहेत। एखाद्या जखमी झाला तर त्याला प्राथमिक उपचार येथे आपल्याला
सुरू आहेत असे एकंदरीत दिसते आणि हे सध्याचं मॉक ड्रिल आपण पाहतो की जे मालवण राजकोट येथे होत आहे आणि याच अनुषंगाने सर्व जे आहे प्रशासन देखील अलर्ट असलेल्याचं दिसत आहे. एकंदरीत आपल्याला पाहिलं असलं की जर समजा एखादा हल्ला झाला, बॉम्ब हल्ला झाला तर बॉम्ब हल्ल्याचं त्यानंतर ते कसं थांबवलं जाईल, कसं नंतर आग विझवली जाईल हे आपल्याला दिसत आहे. त्यानंतर हे सर्व जे आहे ते आग विझवली जाईल. त्यानंतर प्राथमिक उपचार करून त्यांना रुग्णालयांना दवाखान्यात दाखल केलं जाईल असंच एकंदरीत आपल्याला दिसत आहे. त्यामुळे मॉकड्रिल आपण हे पाहिलं की मॉकड्रिल इथे आपल्याला हे मालवण तालुक्यात राजकोट इथे होताना आपल्याला दिसत आहे. कॅमेरामन अमेश सुर्वेसह उमेश बुचडे, पुढारी न्यूज, सिंधुदुर्ग.